नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि आता आपण स्वागत करूया आपल्या डुप्लिकेटचं, जो आता बिग बॉसच्या घरात आहे आणि तो सध्या एकदम जबरदस्त बिग बॉस मचवतोय. तो म्हणजे संकेत. त्याचं आडनाव मला माहित नाही, पण तो आपल्या मावशीचा पोरगा आहे आणि तो बिग बॉस मध्ये गेलाय वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून. आणि खरंच तो बिग बॉस गाजवतोय का तर गाजवतोय. मागच्या आठवड्यात जेव्हा टास्क होता तेव्हा सगळ्या पोरीने त्याला घेरला होता, पण भाऊ सगळ्यांना पुरून उरला होता का तो उरला होता, 100% उरला होता आणि जबरदस्त खेळतोय तो बिग बॉस. आणि आज काय झालं बिग बॉस मध्ये, ती राखी सावंत नावाचा एक घाण बिग बॉसने बिग बॉसच्या घरात आणून सोडली. आणि ते तुम्हाला माहितीये, म्हणजे नको तिथं बोट घालायची तिला सवय आहे आणि परत अंगावरती आले की मग परत बोंबलत बसायचं, रडत बसायचं. ही तिची पहिल्यापासून स्ट्रॅटर्जी राहिली. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे, घाण, एक नंबरची घाण मी म्हणेन तिला. म्हणजे म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत, एवढ्या खालच्या लेवलचं ते कॅरेक्टर आहे. आणि तुम्हाला त्याचं कारनामे तर माहित आहेत. आणि आज त्या संकेतला ती चिटर 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 म्हणून अशी चिडवत होती, लिटरली. म्हणजे त्याला अशी पोक करत होती. भाई माणूस आहे, माणसाचा कधी ना कधीतरी पेशन्स संपतोच. त्याच्यानंतर भाईने काय केलं, भाई गेला डायरेक्ट बाथरूम मध्ये. आणि बाथरूम मध्ये गेल्यानंतर ती एवढी आरडाओरडा करत होती, म्हणजे कारण नसताना कोणावर तरी भांडणं काढ. म्हणजे बिग बॉसनं आपलं दिलंय म्हणून आपलं चालू व्हायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि ती त्या संकेतला एवढं पोक करत होती की भाई त्याचा अक्षरशः पोक संपला आणि त्यानं बाथरूम मध्ये बादली आणली आणि डायरेक्ट राखीच्या अंगावरती फेकून दिली. आता मला माहित नाही भाऊच्या धक्क्यावरती भाऊ कसे घेणार आहेत, पण मला वाटतं राखीला तर झापायलाच लागेल. कारण ज्या पद्धतीने ते सगळे बोलत होती, वागत होती, ते एकदम 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 घाण, म्हणजे विचार करायच्या पलीकडे होतं. म्हणजे निर्लज्जन सदासुखी म्हणतो ना, तसं काहीतरी होतं. आणि राखी बाई, सुधर बाई, म्हणजे ते बोलतात ना, कुत्र्याचं शेपूट नळीत घाला नाही तर कुठं पण घाला, वाकड ते वाकडच. तसंच काहीतरी ते राखी सावंत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या एपिसोड बद्दल मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आमच्या मावशीच्या पोराला वोट करायला विसरू नका. तो सध्या आता इलिमिनेशन मध्ये आहे, तर त्याला वोट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.